नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गणोर गावातील शासकीय आश्रमशाळेत बांधकामविषयी झालेल्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशी संदर्भात काल दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय ट्रायबल टायगर सेनेच्या वतीने सकाळी 11 वाजता साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। हे साखळी उपोषण भारतीय ट्रायबल टायगर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश ठाकरे व शहादा तालुका अध्यक्ष योगेश पवार करीत आहे। आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात खेळण्यात येईल व आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा माध्यमांशी बोलताना आंदोलकांनी दिला आहे। आमची मागणी आम्ही शासकीय आश्रमशाळा गणोर येथील जिथं बांधकाम चालू आहे मुलींचे वसतिगृह तिथं एकदम निकृष्ट दर्जाचे बोगस काम चालू आहे। ती तक्रार आम्ही 8/2/2024 रोजी जिल्हाधिकारी मॅडमांना दिलेले आहे, परंतु कुठलीही चौकशी झालेली नाही। परत आम्ही 19/7/2007 रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणसाठी संदर्भात दिलं होतं, परंतु तरी पण शासन प्रशासन काही दखल नाही घेतली। म्हणून आज 15/8/2024 रोजी 15 ऑगस्ट दिवशी आम्ही इथं साखळी उपोषण करत आहे। जर आमची मागणी पूर्ण नाही होणार, संबंधित ठेकेदारांवर कारवाई नाही होणार तर आम्ही पुढचं आमचं नियोजन आझाद मुंबई येथे राहणार आहे। बेमुदत धरणं आंदोलन करू, कारण ठेकेदार असं सांगत होता एक दिवशी की मी